नाही, आज ही बैठक आपण झाली. एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट 9 ते 18-17 ह्या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील. त्यांना आपण CSR फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. आणि लस अतिशय सुरक्षित आहे. ही या लसीचा WHO, ICMRनी आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे. मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्यताई तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहेत असं सूचना केल्या. आमच्या कागल तालुक्यातील मला वाटते रामनवमीपर्यंत आमचा कागल तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्हासुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होई तोपर्यंत संपवण्याचं आपलं नियोजन आहे. सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ 20,000 आकडा आहे हा जिल्ह्यातला. आम्ही त्यांनाही आणणार आहोत. कुणाकडून एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप ठीक आहे. परिणय फुके हे भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार आहेत. त्यांनी काही तर पुराव्यानिशी केला असेल तर मला वाटते मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेचे, विधानसभेचे अध्यक्ष, सभापती याची चौकशी करतील. नाही, हे बघा, एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा असतो. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची आणि माझ्यासुद्धा डिपार्टमेंटची 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. मला वाटते कुठलाही नवीन कर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधनसामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटते कुठलीही योजना बंद केलेली नाही. याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहतंय नाही, साखर कारखान्यांनी NCDCनं जे कर दिलेलं आहे त्याला फक्त थकमी शासनाने दिलेलं आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहेत ते निश्चितपणे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात दुसरा एक पाठिंबा सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडताना असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला जाहीर दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले, खडीबोल सुनावण्याचा प्रयत्न केला. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार? नाही, त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मी लोकांच्या भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कृपया हे करू नका. आणि त्याने म्हणते हिंदी शेरसुद्धा म्हटलेला आहे आणि त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी, अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत, आपल्या भावना ते मांडतात. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुम्ही 1,000 शेतकऱ्यांचं अहो, मुख्यमंत्री भाषण तरी ऐका, ते काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्याबरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. धनंजय मुंडे यांचे जे कागद आहेत त्याच्याकडे जी माहिती होती ती अजितदादा आपल्याकडेच ठेवणार आहे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. हे बघा, अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळा जो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपली खातं आपल्याकडे ठेवत असतो. त्यापूर्वीसुद्धा आपल्या जे आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे 5-6 खाती होती. एकनाथ शिंदे साहेबांकडे 5-6 खाती होती. आता दादाकडे 3च आहेत.
आता हे रिकाम झालेलं खातं कोणाला देणार? पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं तर पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल, त्याला मंत्रिमंडळात घ्यावं लागेल. ते जगन्नाथपुरीला गेलेले होते देवस्थानच्या दर्शनासाठी. ती काय मी माहिती घेतलेली नाही. कुठं नाही आहे बघा, गाईचं दुधाचं ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा फटका बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही, त्यावेळेला पुरवणी मागणी केली जाते. आतासुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले, ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते, ते नंतरच पुरवणी करून आपण दिले. नाही, एक लक्षात घ्या की निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊतना असेल तर त्यांनी पुराव्यानुसार जाहीर करावी. परंतु समृद्धी महामार्गामुळं राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेलेली आहे. आता शक्तिपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळीने आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा. म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता 5पट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्यांना विचारू इच्छितो असं का केलं तुम्ही. आता समृद्धीच्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध होता, नंतर 5पट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांनी ती घेऊन रिकामी केलं. माझं मत आहे शेतकऱ्यांनी आज ठरवलं पाहिजे ती जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्यांच्यावर आहोत. साहेब, कोल्हापूरच्या केशवराव भोसले जळालं त्यानंतर परवाशी शेंडा पार्कमधल्या इमारती जुन्या इमारती उद्ध्वस्त करण्याचं काही षडयंत्र करण्यात चालू आहे कशा पद्धतीने संपूर्ण नाही, शेंडा पार्कमध्ये जुन्या इमारती आता काय नाहीतच, म्हणजे आमच्या सगळ्या नवीनच आता आम्ही बांधतो आहे. आता बाकीची जी जुनी इमारत काय केली त्याची मी काही माहिती घेतलेली नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. नाही, ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. मन लागत नाही, मन परिवर्तन होणार का मग? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिक विनायोग्य आहे असा एक शहरात त्यांनी दिलेला आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचं शहरात दिल्यानंतर तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शहरे महामंडळात खरोखर याची माहिती मी काही घेतली नाही. फक्त माझ्या संबंधित विषय जरा विचारलं तर बरं होईल. त्याला जोडूनच साहेब की नितेश राणेंनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते. याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल त्याचं वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. मी एकदा नितेश राणेंना भेटून याबद्दलची सगळी कल्पना देणार आहे आणि त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. नाही, हे बघा पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दल. त्याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करेन.
नाही, त्याबद्दल त्यांनी जे म्हणले ते मल्हारवाल्यांनी विरोध केला आहे ना त्याला. त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करणार आहे. साहेब, राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे तर विधानसभेमध्ये काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे, काय कारवाई झाली? नाही, हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते, ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद घालण्याची गरज आहे. आता हे बघा, शाहू हॉल 100-150 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात आहे. अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते विक्रमशिवराजे असताना सुद्धा कार्यक्रम घेतले होते. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिलेली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. आणि मी त्यांना विनंती केली होती की बा या विकास यात्रेत सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं किंवा हे आपलं काम नाही. शेवटी जनतेचं हित हे आपण काम, जर समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्षच घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कुठं? आमच्या नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशनची चौकी देत आहे. मी लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई, योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना संरक्षण दिलं जाईल. होळी सण आहे मात्र त्या ठिकाणी लाऊडस्पीकरचा मुद्दा नियम केलेले आहेत. यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक्सप्रेसवरून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का माहिती, कारण अनेक सणांमध्ये ही बंधन असतात. मात्र आता ही हिंदूंच्या सणावरती आता त्याची काही मला माहिती नाही. परंतु स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची परवानगी असल्याशिवाय करता येत नाही. किती डिसेबल आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे लावणं गरजेचं आहे. हे बघा, आम्ही अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही. आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 2100 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ते योग्य वेळेला करणार आहोत. शाहूवालचा होत नाही, शाहूवालचा होत नाही वापर. पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. अहो 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या नाहीत, त्या धनगरांना दिलेल्या आहेत, दलितांना दिलेल्या आहेत. तो शाहू महाराज कुठं आणि हे कुठं? नाही, आता न्यायालयात आहे बघा. त्यांनी मागणी केलेली आहे, ते कोर्टात गेलेले आहेत. नगरपालिका कोर्टात गेलेली आहे, जनता कोर्टात गेलेली आहे. आणि कागलच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे ना. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला. अनेक गोष्टी त्यातून करता येण्यासारख्या आहेत. आणि पूर्वी अनेक कायदे असे झालेले आहेत, अनेक निकाल झाले आहेत. 100 वर्षे त्याचा कब्जा आहे. ते कधीच म्हणजे असं ताबा गेलेलं नाही. ठीक आहे, आपण न्यायालयीन लढाई त्यांना अनेक वेळा विनंती करूनसुद्धा ते ऐकणारच नसतील तर जनताच रस्त्यावर उतरेल आणि सांगेल. तुम्हाला सांगितलं ना, सदाशिवराव मंडलिक आमचे नेते कैलासवासी खासदार ते म्हणायचे, ह्याला सत्ता कशासाठी पाहिजे आहे? ह्याला स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी सत्ता पाहिजे आहे, समाजाच्या हितासाठी नको आहे, असं मंडलिक साहेब म्हणायचं आहे. ते मला तंतोतंत खरं आज वाटायला आलेलं आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.